भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची पर्वा न करता देशसेवा करणारे पाडळे गावचे सेवानिवृत्त सैनिक श्री किसन खंडू बोगीर देशाच्या सीमांवर अहोरात्र पहारा देऊन बाह्य आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणारा सैनिक हा राष्ट्राचा खरा मानबिंदू आहे। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या त्यागामुळेच देशातील नागरिक सुरक्षित जीवन जगतात आणि प्रगती करतात। सैनिकांचे जीवन हे शिस्त, शौर्य आणि त्यागाचे उत्तम उदाहरण असते। ते देशाच्या हिताला स्वतःच्या वैयक्तिक सुखापेक्षा जास्त महत्त्व देतात। आपल्या कुटुंबापासून दूर राहून स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता ते देशासाठी बलिदान देण्यास सदैव तयार असतात। कडाक्याची थंडी, प्रचंड उष्णता किंवा बर्फाच्छादित डोंगर अशा कोणत्याही कठीण परिस्थितीत ते न डगमगता देशसेवा करतात। त्यांच्या या सतर्कतेमुळेच देशातील नागरिक आपल्या घरात शांतपणे झोपू शकतात। सैनिक आहेत म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित आहेत। सैनिक हा राष्ट्राचा कणा आणि अभिमान आहे। त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही। एका सैनिकाचे कार्य केवळ देशाच्या संरक्षणापुरते मर्यादित नसून ते राष्ट्रीय एकात्मतेचे आणि देशभक्तीचे प्रतीक असतात। देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांबद्दल नितांत आदर आणि कृतज्ञतेची भावना असली पाहिजे। पाडळी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील श्री किसन खंडू बोगीर यांची तब्बल 28 वर्ष भारत मातेची सेवा केली आहे आणि नुकतेच ते सेवानिवृत्त होत आहे। त्यांचे शौर्य, त्याग, देशभक्ती खरोखरच अतुलनीय आहे। माननीय श्री किसन खंडू बोगीर हे आपल्या मातृभूमीची सेवा करणारे एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय सैनिक आहेत। त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ देशसेवेसाठी अर्पण केला आणि प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडली आहे। सन 1997 साली त्यांनी सैन्यात प्रवेश केला। सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी सेवा बजावली। त्यानंतर 10 फेब्रुवारी 2007 रोजी त्यांनी डिफेन्स सिक्युरिटी कोर्स DSC मध्ये प्रवेश घेतला। DSC मध्ये त्यांनी जवळपास 19 वर्षे उत्कृष्ट सेवा केली। एकूण मिळून त्यांनी सुमारे 28 वर्षे देशसेवा केली, जे खरोखरच अभिमानास्पद आहे। आपल्या सेवा काळात त्यांनी भारताच्या विविध भागांमध्ये काम केले। त्यात राजौरी, श्रीनगर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान यांसारख्या संवेदनशील आणि सीमावर्ती भागांचा समावेश आहे। या ठिकाणी त्यांनी अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीत आपले कर्तव्य पार पाडले। तसेच त्यांनी फ्रंटलाईन ड्युटी करत देशाच्या सुरक्षेसाठी योगदान दिले। नंतर त्यांच्या सेवेदरम्यान त्यांची पोस्टिंग अंदमान निकोबार, पुणे, फलोदी, एअरफोर्स डेपो अशा विविध ठिकाणी झाली। प्रत्येक ठिकाणी त्यांनी जबाबदारीने काम करत आपली प्रामाणिकता सिद्ध केली। माननीय श्री किसन खंडू बोगीर यांनी आपल्या संपूर्ण सेवा काळात कोणत्याही प्रकारचा नकारात्मक रेकॉर्ड ठेवला नाही। त्यांनी नेहमी नियम व शिस्त पाळत इमानदारीने आणि मेहनतीने सेवा केली। त्यामुळे त्यांना वरिष्ठांकडून मानसन्मान मिळाला आहे। श्री किसन खंडू बोगीर यांच्या मातोश्री चंद्रभागबाई बोगीर, लक्ष्मण भाऊ बोगीर, प्रशांत भाऊ बोगीर आणि कैलासवासी बन्सीलाल बोगीर हे त्यांचे बंधू काही वर्षांपूर्वी देवघरी निघून गेले आहेत। तसेच किसन भाऊ यांना पत्नी व 2 मुले आहेत। त्यांचा मोठा मुलगा भारतीय सैन्यात सेवा बजावत आहे, तर दुसरा मुलगा BAMS चे शिक्षण घेत आहे। त्यांच्या कुटुंबानेही त्यांच्या सेवेत मोठा आधार दिला। सन 2026 मध्ये त्यांनी सैन्यातून मेडिकल कॅटेगरी शेपमध्ये सन्मानाने निवृत्ती घेतली। त्यांच्या या दीर्घ आणि यशस्वी सेवेमुळे त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। माननीय श्री किसन खंडू बोगीर यांचा प्रवास आपल्याला शिकवतो की प्रामाणिकपणा, मेहनत आणि देशप्रेम यांच्या जोरावर कोणतीही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येते। त्यांची सेवा ही केवळ नोकरी नव्हती, तर ती एक देशभक्तीची भावना होती। श्री किसन खंडू बोगीर यांच्या गौरवशाली सेवेस माझा मनापूर्वक सलाम। अजून त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची, मुक्या प्राण्यांची चांगली सेवा घडावी। श्री किसन खंडू बोगीर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ बुधवार दिनांक 30 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मातोश्री लक्ष्मी लॉन्स, आडवाडी रोड, ठाणगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे। यावेळी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत हरिभक्त परायण राजेंद्र महाराज ढोणर यांचे प्रवचन होणार आहे।